श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न। पंढरपूर वेणूनगर दिनांक 25 जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर या कारखान्याचा 2025-26 हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ प्रेमलता रोगे, संचालक कालिदास साळुंखे, सीताराम गवळी व विठ्ठल रणदिवे यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित आबा पाटील म्हणाले, सर्व सभासदांनी विद्यमान संचालकांवर विश्वास ठेवून कारखान्याची सूत्रे आमच्याकडे सोपवलेत। तेव्हापासून ज्या आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून यापुढे आपला विश्वासच तडा जाऊ देणार नाही। आपण पिकवलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद देऊन पुढील हंगामात आपल्या कारखान्याकडे ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे। मागील सन 2024-25 गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन रुपये 2803 याप्रमाणे ऊसाची बिले, तोडणी व वाहतूकदार यांची कमिशनसह सर्व बिले अदा केलेत। तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केले। कामगारांची उर्वरित थकीत देणी यावर तोडगा काढून टप्प्याटप्प्याने अदा करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे। सभासदांचा अपघात विमा उतरवला असून त्याचाही फायदा सभासदांच्या वारसांना मिळवून देत आहोत। आपल्या कारखान्याच्या दुर्दैवाने मयत झालेल्या 5 सभासदांच्या वारसांना विमा क्लेमचा प्रत्येकी 5 लाख रुपयाचा चेक याप्रसंगी देण्यात आला। तसेच सन 2025-26 गळीत हंगामाचे नियोजन पूर्ण केल्याने ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा केला, दुसरा हप्ता लवकरच अदा करतोय। कारखान्याची ऑफ सीझन मधील दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खाते प्रमुखांनी कामकाज करून घ्यावं अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावं। तसेच येत्या 2025-26 गळीत हंगामात कमीत कमी 15 लाख ते 20 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं। सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर चव्हाण, सचिन पाटील, तुकाराम मरके सर, महादेव तळेकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन पवार, ऊस पुरवठा अधिकारी यांनी केलं। सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, अशोक जाधव, सिद्धेश्वर बंडगर, महेश खटके, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रित संचालक नानाजी खरात, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, कार्यकारी संचालक आर.बी. पाटील, जनरल मॅनेजर डी.आर. गायकवाड, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पाऊस इतका चांगला झालाय। मेच्या मध्येच पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी ऊसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आहे। ऊसामध्ये गारवा आहे, हिरवागार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागलाय। त्यामुळे एकरी 5 ते 10 टन ऊस हा जास्त निघणार आहे। त्यामुळे हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल। आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळे अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळे त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला। मिड नोव्हेंबर 25 नंतर कारखाने चालू झाले। यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर 15 ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात 20 लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलंय आणि आज जवळजवळ 62,000 एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी 750 वाहनांचा करार झालाय। कारखान्यातली सगळी कामं झालीत। नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज 13 ते 14,000 टन गाळप करून येणार हंगामात 20 लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। गाळप क्षमता वाढवली यावर्षीपासून असं समजलं, नेमकं कसं होतं आणि काय झालं? मागच्या काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या। अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती 30-60ची, परत दादांच्या काळामध्ये त्याला 33-66, 36-72ची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला 42-84 मिल टाकली। परंतु बॉइलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते। आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकलची जी मिल होती अण्णांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे 42-84 ह्या 2 मिल होत्या। त्या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी 7,500-8 हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर VFD केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं तो त्या ठिकाणी 5,000 गाळप आणि हे 8,000 असं 13 ते 13.5 हजाराचं गाळपाचं मिलची साईज झाली। आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो 40 टनाचा आम्ही रनिंगमध्ये घेतलाय। एक 125 टन आहे, एक 55 टन आणि 40 टन
आता 220 टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर FFB फॉलिम फिल्म ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्यात रस उकळतो आपण म्हणतो तर त्या 2 मीटर साईजच्या होत्या, आता ज्या 10 मीटर साईजच्या आहेत. त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 8,000च्या 3 टाकल्यात. त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती 3 पॅन त्या ठिकाणी टाकलेत, बॅचटाईप मशीन, त्याचे सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे. त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी काळप त्या ठिकाणी चांगलं होईल. आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फॉलिम फिल्ममुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन जे आहे ते त्या ठिकाणी 10% खाली कमी येईल. त्यामुळे आमच्याकडे बघ्याच जास्त उपलब्ध होईल. बघ्याच जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडत होते ते चालवून आम्ही बघ्याचे अजून मोठ्या प्रमाणात देतो. त्यामुळे यावर्षीचा हंगाम 20ला गाळप झालं. आपला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालवून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिखरावर जाईल. गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता सभासद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? एक सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या कर्मचारी बांधव असतील, माझे सभासद बांधव असतील, माझे सर्व सहकारी असतील, माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं. आता विठ्ठल कारखाना गेल्या 3 वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासदाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही. आपण जे शब्द दिला होता 2500 रुपये भावाचा तो दिलाय. त्या ठिकाणी 2825 ते 3000चं बोललो होतो ते दिलाय. आत्ता बोललोय ते पण करायचंय. परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकांना हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे. कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चाललं तोपर्यंतच जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पडावा.